पॉइंट आहे आपला बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स. हे इतकं इम्पॉर्टंट आहे की हे जर तुम्हाला सहज समजलं तर इथून पुढं 10वी असेल 11वी 12वी तुम्हाला बॅलन्स कोणतंही केमिकल इक्वेशन दिलं तर तुम्हाला विथ इजी स्टेप्स हे बॅलन्स होईल. ओके, त्यासाठी बिफोर गोइंग टू द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन we will study basics of balancing chemical equation. काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत, बरोबर आहे. जर कन्सेप्ट जर समजवायची असेल किंवा समजून घ्यायची असेल आपल्याला त्या गोष्टीचं काही बेसिक आपल्याला लक्षात राहणं किंवा माहीत होणं खूप गरजेचं आहे. ओके, आपण मुर्डे सर अकॅडमीमध्ये हेच सांगत असतो की कोणतीही गोष्ट जर पाठ करायला लागला तुम्ही ते काही दिवस तुम्हाला पाठ होईल, त्यानंतर केमिकल रिॲक्शनसारखं, बरोबर आहे. जर पाण्याला आपण पाण्याला जर गरम केलं तर जास्त गरम केलं तर त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि काही वेळाने आपल्याला पाणी दिसणारही नाही. तसंच पाठ केल्यानंतर काही वेळ तुम्हाला लक्षात राहील पण ते कधी त्याचं वाफेत रूपांतर होईल तुमच्या सगळं विसरून जाईल हे तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही बेसिक फॉर्म्युला काही बेसिक गोष्टी तुम्हाला इथून पुढचं जे काही एज्युकेशन आहे त्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण सुरुवात करतो की बेसिक्स ऑफ बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यातमध्येच आपण काय शिकतोय की डिफरन्स बिटवीन द कोएफिशियंट अँड सबस्क्रिप्ट. ओके, फॉर एक्झाम्पल H2 2H2 प्लस O2 H2O. ओके, आता ह्याच्यात कोएफिशियंट कोणाला म्हणायचं किंवा सबस्क्रिप्ट कोणाला म्हणायचं, ही जी काय 2 आहे याला म्हणायचं कोएफिशियंट. ओके, आणि जे स्मॉल मध्ये लिहिलेलं आहे, ओके, मी ब्लू याने लिहितो किंवा हा 2 याला सबस्क्रिप्ट किंवा सफिक्स असंही लिहिलं जातं किंवा इथला 2. ओके, आता काय डिफरन्स आहे केमिकल रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी या दोन गोष्टी तुम्हाला, हे कोएफिशियंट म्हणजे काय, सबस्क्रिप्ट म्हणजे काय किंवा यांच्यात चेंजेस होतात म्हणजे ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन किंवा ॲटममध्ये काय चेंजेस होतात हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. ओके, कोएफिशियंट अप्लाइज टू ऑल द ॲटम्स. म्हणजे इथं जर मी 2 लिहिलेला असेल, जर समजा इथं H2 आहे, हा जर 2 समोरचा 2 कोएफिशियंट आहे, हा 2 हायड्रोजनसाठी पण आहे आणि ऑक्सिजनसाठी पण आहे. आलं लक्षात तुमच्या, कोएफिशियंट अप्लाइज ऑल द ॲटम्स. ओके, हा 2 म्हणजे H2 साठी आहे आणि सबस्क्रिप्ट हा फक्त हा हायड्रोजनसाठी आहे. हा इथला सबस्क्रिप्ट हा फक्त हायड्रोजनसाठी आहे. इथं ऑक्सिजन आहे पण इथं याला सबस्क्रिप्ट नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, इथं जर सबस्क्रिप्ट नाही याचं मिनिंग काय झालं, तिथं 1 असतो, बरोबर आहे. जसं आपण एक्स मॅथमॅटिक्समध्ये एक्स लिहिलं तर याचं काही लिहिलेलं नाही म्हणजे याचा 1 असतो. तसंच सेम केमिकल इक्वेशन्समध्ये काय लिहिलेलं नसेल तर तिथं 1 असतो. ओके, हा 2 हा ऑक्सिजनसाठी आहे. मीन्स कोएफिशियंट इज इन फ्रंट ऑफ ॲटम्स अँड सबस्क्रिप्ट हा ॲटमच्या खाली असतो. आलं लक्षात. आता कोएफिशियंट म्हणजे काय, आपण कोएफिशियंटचं मीनिंग म्हणजे काय होऊ शकतं. ओके, फॉर एक्झाम्पल 2H2O
हा 2 चं मीनिंग काय होऊ शकतं? या 2 चं मीनिंग आहे की हायड्रोजन, H2O मीन्स हायड्रोजन, आणि हायड्रोजनचे असे 2 ॲटम आहेत. ओके, आलं लक्षात? म्हणजे 2H2O म्हणजे हा एक वॉटर आणि हा दुसरा आयटम. आलं लक्षात? अँड दिस कोएफिशिएंट इट ऑल्सो टेल्स दॅट these two atoms are not chemically bonded. Okay, they are separated. Means हे जे काही वॉटरचे ॲटम आहेत, टू मीन्स असे आपल्याकडं वॉटरचे कोएफिशियंट काय सांगतो की इथं 2 असेल कोएफिशियंटला आणि इथं H2 असेल, तर वॉटरचे असे 2 ॲटम्स आहेत आणि दीज आर नॉट केमिकली बाउंडेड. ओके, ते सेपरेट आहेत. याचं मिनिंग असतं कोएफिशियंटचं. ओके, आणि कोएफिशियंटमध्ये आपण काहीही चेंजेस करू शकतो. 2, 4, 3, 8, 9 की काही आपल्याला जे काही इक्वेशन बॅलन्स करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण कोएफिशियंटमध्ये काहीही चेंजेस करू शकतो. तुम्हाला आलं लक्षात? कोएफिशियंट म्हणजे काय की 2H2O. ओके, आणि हा कोएफिशियंट आणि इथला सफिक्स हा मल्टिप्लाय होतो, म्हणजे 2 × 2 4. ओके, आपण इथे आता हायड्रोजनची किती ॲटम आहेत बघा, 1 2 3 4, म्हणजे याच्यामध्ये 4 हायड्रोजन आहेत. मी काय सांगितलं की हा जो कोएफिशियंट आहे त्या होल ॲटमला किंवा होल ॲटमला अप्लायज होतो, म्हणजे 2 × 2 4 ॲटम झाले. आणि हा कोएफिशियंट हा ऑक्सिजनसाठी सुद्धा असतो, म्हणजे ऑक्सिजनला सुद्धा अप्लाय होतो. म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत, बरोबर आहे, इथं 1 आणि इथं 2, म्हणजे 2 ऑक्सिजन. आलं लक्षात? कोएफिशियंटचं मिनिंग काय की हायड्रोजनचे वॉटरचे 2 वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि हे जी काय कोएफिशियंट आणि सफिक्स हे मल्टिप्लाय होतात, म्हणजे 2 × 2 4, आणि हा सफिक्स फक्त हायड्रोजनसाठीच असतो. आणि H म्हणजे 2 × 2 4 कशाचे ॲटम झाले? 4 हायड्रोजनचे, म्हणजे हायड्रोजन, म्हणजे 1 2 3 4. आणि हा 2 कोएफिशियंट हा ऑक्सिजनसाठी सुद्धा असतो, म्हणजे ऑक्सिजनचे किती ॲटम झाले? 2 1 2. आलं लक्षात? 5H2O 5H2O याचं मिनिंग काय होईल? 5 हा कोएफिशियंट आहे, H2O म्हणजे वॉटरचे असे 5 मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडं. 1 ऑक्सिजन H. ओके, आता 5 × 2 हायड्रोजनचे किती ॲटम असले पाहिजेत? 10. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 5 × 2 means coefficient into suffix means 10 hydrogen, and 5 applies also for oxygen means 5 oxygen, 1 2 3 4 5 and 5 oxygen. आलं लक्षात तुमच्या की जर कोएफिशियंट आणि सबस्क्रिप्ट जर तुम्हाला माहीत असतील किंवा बॅलन्स करण्यासाठी यांच्यामध्ये असं काहीतरी बॉन्डिंग असतं. ओके, जर हे तुम्हाला बेसिक समजलं तर आपण नेक्स्ट पार्ट घेऊया, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स.
सबस्क्रिप्ट, बरोबर आहे. H2O, H2O म्हणजे two hydrogen and one oxygen. ओके. अँड सफिक्स जो काही सबस्क्रिप्ट आहे तो केमिकली बाउंडेड असतो. इथं केमिकल इक्वेशन बॅलन्स करताना इथं कोणताही चेंजेस करता येत नाही. लक्षात, इथं कोणताही सबस्क्रिप्टमध्ये आपण कोणताही चेंजेस करू शकत नाही, कारण की ते केमिकली बाउंडेड असतात. बरोबर आहे. केमिकली बाउंडेड. इथं आपण हा बाउंड जो काही H2O आणि 2 हायड्रोजनचा आहे हा तोडू शकत नाही. बरोबर आहे. कारण की हायड्रोजन H2O याचं मिनिंग असतं 1 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, अँड दीज आर द केमिकली बाउंडेड. आलं लक्षात. बघा, सबस्क्रिप्ट जर चेंज केला तर काय होऊ शकतं. ओके. H2O आणि O बॅलन्स करण्यासाठी आपण असं लिहिलं, ओला ऑक्सिजनला आपल्याला 2 करायचे, त्यामुळे असं लिहिलं की H2O2. बरोबर आहे. बॅलन्स करण्यासाठी आपण इथं 1 आहे सबस्क्रिप्ट ऑक्सिजनचा, ते आपल्याला 2 पाहिजे, त्यामुळे आपण ह्याचा सबस्क्रिप्ट चेंज केला 2 न, H2O2. हा काय झाला, हायड्रोजन ऑक्साईड. आता हायड्रोजन ऑक्साईड याचं केमिकल बॉन्ड काय तयार होईल. ओके. हायड्रोजन वॉटरचं आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतलं, हायड्रोजन ऑक्साईड. आणि हायड्रोजन वॉटर जसं आपल्याला आपण पाणी पिऊ शकतो, तसं हायड्रोजन ऑक्साईड जर पिल्यानंतर काय चेंजेस होतात हे तुम्हाला, किंवा आपल्या हाताची जे काय कलर आहेत तो चेंज होऊ शकतो. म्हणजे जर सबस्क्रिप्ट जर चेंज केला तुम्ही, त्या कन्वर्टेड इनटू द अनदर मॉलिक्युल्स. ओके. जर आपण सबस्क्रिप्ट जर चेंज केला, इट कन्वर्ट इनटू द अनदर मॉलिक्युल्स अँड इट हॅव सेपरेट प्रॉपर्टीज. जर सबस्क्रिप्ट जर तुम्ही चेंज केला तर तो दुसराच मॉलिक्यूल तयार होईल आणि त्याच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असू शकतात. ओके. त्यामुळे आपल्याला हायड्रोजन व्हाईल बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स, बॅलन्सिंग मीन्स रिॲक्टंट साईडला जेवढे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा ॲटम प्रोडक्ट साईडला सुद्धा असले पाहिजेत. ओके. मीन्स दिस आर 4 हायड्रोजन, इकडे पण 4 हायड्रोजन आहेत, इकडे 2 ऑक्सिजन आहेत आणि इकडे पण 2 ऑक्सिजन आहेत. आलं लक्षात. त्यामुळं फॉर बॅलन्सिंग ऑफ chemical equations we cannot change the subscript or suffix, we change only into the coefficient. I think तुम्हाला coefficient and subscript चेंज केल्यानंतर किंवा यांच्यातला ॲक्च्युअल डिफरन्स काय आहे हे तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड झालं असेल. आता इथून पुढं आपण खूप इझी स्टेप्स अप्लाय करणार आहे टू बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. ओके. टू स्टार्ट,